ठेवण्यात आलेला आहे। अनेक मागण्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्या आहेत त्या तहसीलदारांना निवेदनामार्फत कळवलेल्या आहे। प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जी आहे ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे। आपल्यासोबत ठिकाणी विद्यार्थी आहे, काय सांगाल? खरं तर आपण या ठिकाणी मोर्चा तहसील कार्यालयावर आणि घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि अनेक मागण्या आपण या ठिकाणी प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत। काय जो 20 तारखेला दिल्ली जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांचा जो लाठीचार्ज झाला त्या निषेधार्थ व तिथे घेऊन असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, जे विद्यार्थी महिन्याभरापासून तिथे उपोषणाला बसलेले आहेत, कोणी विद्यार्थी बसलेले जे सोनम वांगचूक सर बसलेले आहेत व सगळे सर असतील, बरेच सगळे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी तिथे लढत आहेत। तर त्यांच्या अर्ज आम्ही चाळीसगावकरांनी एक विद्यार्थ्यांनी आम्ही केला होता। त्याच्यानंतर जो लाठीचार्ज झाला त्या निषेधार्थ आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चाळीसगावातले जेवढे विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा तहसील कार्यालयावर आणला होता आणि हा मोर्चा सरकारला आम्हाला एकच सांगायचं आहे की दिल्लीला जे बसलेले आहेत ते मुलं आहेत ते काय कोणी कुठल्या राजकीय पक्षाचे नाही आहे, ते विद्यार्थी आहेत आणि पुऱ्या भारतातून हा मोर्चा होतोय विद्यार्थी संघटनेचा। तर सरकारला एक सांगायचं आहे की ज्या काही मागण्या असतील किंवा आमची काही मागण्या असतील त्या मागण्या मांडण्यात आल्या पाहिजे। विद्यार्थी हा पेपर आणि पेन, पुस्तक आणि पेनने याच्याने लढतोय, हा कुठला लाठी लढत नाही, हा हातात पेन वगैरे पुस्तक घेऊन लढतोय। तर सरकारने या गोष्टीच्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या। काय सांगतील?